संदर्भातली राज्यामध्ये पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्येच वाद रंगल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। यावरनं संजय राऊतांनी जोरदार टीका केली। पालकमंत्री पदावरनं राज्यात दंगल सुरू झाली आहे आणि ही दंगल आर्थिक व्यवहारांसाठी रंगल्याची टीका राऊतांनी केली। दरम्यान पालकमंत्री पदांना स्थगिती देण्याची वेळ का आली असा थेट सवालही राऊतांनी उपस्थित केला। तर दुसरीकडे पालकमंत्री पदावरनं हावरटपणा का असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला। पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरनं सुप्रिया सुळेंनी सुद्धा महायुती सरकारवर निशाणा साधलाय। पालकमंत्री पदावरून दंगल सुरू आहे, त्याला दंगलच म्हणायला पाहिजे। कारण रायगडच्या पालकमंत्री पदावरून त्या जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून लोकांनी दंगल करणं, टायर जाळणं, गाड्या अडवणं, तटकरे यांच्या विरुद्ध घोषणा देणं, धमक्या देणं आणि नाशिकच्या बाबतीतही तेच घडलं। मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का की मूळ मुद्दे किंवा लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिलंय, आपापसात भांडण्या करण्यासाठी नाही, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी। त्यामुळे मला विचाराल तर मला खरंच या विषयांचा उभं आलाय तर कोण कुठला पालकमंत्री कुठला डिपार्टमेंट रुसवे फुगवे, प्लीज यार, हे काय घरची स्टोरी नाही, देशाची आणि राज्याची सेवा आहे। लेट्स गेट सिरियस। आणि पालकमंत्री पदावरनं सर्वाधिक वाद पाहायला मिळतोय नाशिकमध्ये आणि रायगडमध्ये। तर भरत गोगावले आणि दादा भुसे यांना त्यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री पदापासून दूर ठेवल्यानं त्यांच्या समर्थकांनी मोठी नाराजी व्यक्त केली। शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुंबईतल्या निवासस्थानासमोर गोगावले समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलं। गोगावलेंना पालकमंत्री करावं अशी मागणी या कार्यकर्त्यांची आहे। पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत सुद्धा आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर ही जोरदार घोषणाबाजी सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर। भरत गोगावले पालकमंत्री पदासाठी, रायगडच्या पालकमंत्री पदासाठी कमालीचे आग्रही दिसतात आणि याच मुद्द्यावरनं त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा तटकरे कुटुंबाला कधी पालकमंत्री म्हणून स्वीकारणार नाही, आमचं राजकीय आयुष्य पणाला लागलं तरी चालेल, पण तटकरे पालकमंत्री नकोत, ही भूमिका कालच जाहीर केली होती। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरात संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार या एकनाथ शिंदेंच्या दोन शिलेदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे। पालकमंत्री पदावरती 5 वर्ष आपणच राहणार असं म्हणत शिरसाटांनी अब्दुल सत्तारांना डिवचलंय। त्याचबरोबर अब्दुल सत्तारांवरती त्यांनी आरोपांच्या फैरी डागल्यात। आता या दोन शिलेदारांमध्ये समेट घडवण्याचं एक मोठं आव्हान एकनाथ शिंदेंसमोर असेल। 2.5 वर्ष राहिलं, हे राहिलं ते राहिलं। अरे संजय शिरसाट काय चमत्कार करतो मला कळतो ना तेवढा। 5 वर्ष राहील मी, चिंता करू नका। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्याच पक्षाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर साधलेला हा निशाणा। संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार एकनाथ शिंदेंचे शिलेदार, या शिलेदारांमध्येच कलगीतुरा रंगलाय। संजय शिरसाट आता पालकमंत्री झाल्यानं त्यांनी आता उघड अब्दुल सत्तार यांना डिवचायला सुरुवात केली आहे। पालकमंत्री झालं तुम्हाला एक सांगतो, आपण शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक आहोत। हे किती दिवस राहिलं, कधी जाईल, 2.5 वर्ष राहिलं, हे राहिलं ते राहिलं। अरे संजय शिरसाट काय चमत्कार करतो मला कळतो ना तेवढा। 5 वर्ष राहील मी, चिंता करू नका। संजय शिरसाट यांनी थेट अब्दुल सत्तार यांनी मला निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, रावसाहेब दानवेंची कन्या संजना जाधव यांनाही पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला। कसली गोमी आहे, कसली मस्ती आहे। जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं ना, मी दाखवून देतो तुम्हाला। बिचारी उभी राहिली, तिला पाडायला पैसे नव्हते, पडली पाहिजे म्हणतात एका महिलेसाठी। अरे बांगड्या भराना चाल्या हो, कशाला राजकारण करता। अब्दुल सत्तार मुळात आक्रमक नेते, त्यात स्वपक्षीय संजय शिरसाटांनी त्यांना डिवचलं, पण सध्या त्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा पवित्रा घेतलाय। दरम्यान संजय शिरसाट पालकमंत्री म्हणून काही करू शकणार नाहीत असा पलटवार
अंबादास दानवेंनी केलाय. हे तर नॉन रेसिडेन्शियल संभाजीनगरकर आहेत. संजय शिरसाट म्हणजे नॉन रेसिडेन्शियल. मागच्या जवळपास 15 वर्षापासून ते 15 काय जास्त वर्ष झाले असतील संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते. बाकी 5 दिवस तर ते मुंबईतच राहतात. आणि काय विकासाचे काय दिवे लावणार आहेत ते. संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार एकनाथ शिंदेचे दोन्ही आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. आता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये कसा समेट घडवतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.